पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। इक्बाल कासकरच्या ठाण्यातील मालमत्तेवर ईडीनं कारवाई केलेली आहे। बांधकाम व्यवसायाकडून खंडणी स्वरूपामध्ये घेतलेली मालमत्ता आता ईडीनं जप्त केली आहे। दाऊद इब्राहिमच्या नावाचा धाक दाखवत भाऊ इक्बाल कासकरनं ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून एक सदनिका खंडणी म्हणून उकळलेली होती आणि यावर आता ईडीनं मोठी कारवाई केली आहे। तर इक्बाल कासकरच्या ठाण्यातील मालमत्तेवर ईडीनं ही मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडले जात आहेत। मीनाक्षी, निश्चितच शुभम, आपण पाहतोय की खंडणी मनी लॉन्ड्रिंगच्या दाखल गुन्ह्यामध्ये ईडीच्या पथकानं दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील सदनिका पुन्हा ताब्यात घेतलेली आहे। खरं तर काल आपण पाहत होतो की ईडीने ही मोठी कारवाई केली होती आणि आज आपण पाहतोय की संपूर्णतः जी सदनिका जी आहे ती पुन्हा ईडीनं ताब्यात घेतलेली आहे। जवळपास आपण पाहतोय की या सदनिकेची किंमत जी आहे ती 75 लाख रुपयांच्या आसपास आहे आणि ईडीने ही काल कारवाई केलेली आहे। सोबतच आपण पाहतोय की ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी शाखेतनं हे इक्बाल कासकरवरती हा गुन्हा जो आहे तो होता आणि सध्या इक्बाल कासकर जे आहे ते विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत आहेत। सोबतच आता जर आपण पाहिलं तर ईडीनं सील केलेल्या हे सदनिकेचे जे सील तोडून 15 दिवसांपूर्वी कासकर कुटुंबियांनी यामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर संपूर्ण ही माहिती जी आहे ती ईडीला मिळाली। सध्या आपण पाहतोय की 2017 मध्ये इक्बाल कासकरने बांधकाम व्यावसायिक सुरेश मेहता यांची फर्म असलेलं जे एंटरप्राइजेस जे आहे तिथे धमकावून ही सदनिका जी आहे ती घेतली होती आणि या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेद्वारे देखील तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही सदनिका जी आहे घेतल्याची माहिती समोर येत आहे आणि अनेक वर्षांपासून बंद असलेली ही सदनिकेचे सील जे आहे ते तोडून काही दिवसांपूर्वीच इक्बाल कासकर यांच्या कुटुंबियांनी प्रवेश केल्याची माहिती ईडीला मिळाली आणि त्याच्याच आधारे ही संपूर्णतः कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे। शुभम, अगदी मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट एकंदरीत त्या कारवाईच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।